नमस्कार. तू रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. लग्नाची सगळी तयारी झालेली असते. नवरदेव आणि नवरी दोघींनाही बोलवले जातं. त्याच्यानंतर गुरुजी काही मंत्रांचं पठण करू लागतात. त्यावेळेला दोघं एकमेकांकडे पाहत असतात. खरं तर अर्णवला वाईट वाटत असतं. अशा परिस्थितीत लग्न होतं आहे. त्यात आजीही रुसलेली आहे. अंजलीने पण चमत्कारच केला. आजीला बरोबर तयार केलं. लग्नाला ती घेऊन येते अर्णवला. आजीला पाहिल्यानंतर फार आनंद होतो. माझी आजी फायनली आली. आजी त्याच्याकडे पाहते आणि तोंड फिरवत त्याच्या पाठीमागच्या जागेवर जाऊन बसू लागते. आता त्याला वाटत असतं की आजी आता रुसलेली आहे, पण तिची एक ना एक दिवस मी जरूर समजूत काढेल आणि ती मग आम्हाला मान्य करेल, आमचं नातं स्वीकारेल असं वाटत असतं. इकडे ईश्वरीला वाईट वाटत असतं की तिचं लग्न राकेशसोबत होणार होतं आणि बाबांच्या मर्जीविरोधात आता अर्णवशी करावं लागतंय. राकेशची पण तीच अवस्था आहे. त्याचा संताप झालेला असतो. सुडाने तो पेटलेला असतो. अंजली खुश असते की माझ्या भावाचं ज्या मुलीशी आवडीचं मुलगी होती तिच्याशीच लग्न होत आहे. इकडे आता अंतरपाठ धरला जातो आणि मुलीची आई मांडवात नाही पाहून तिथे वल्लवीही येते. त्याच गोष्टीचा चान्स मिळवत मामांना आनंद होतो फायनली वल्लवी येते म्हणून. आणि मग तिथे सगळे अंतरपाठाच्या पुढे मंत्र सुरू होतात. सगळ्या मंगलाष्टका चालू होतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. अर्णव आता ईश्वरीला वरमाला घालणार असतो. तितक्यात नवरीची आई येते. ते पाहिल्यानंतर वल्लवी तिथून निघून जाते. मग अर्णव तिच्याकडे पाहू लागतो. तिच्या डोळ्यात पाणी टचकन येतं आणि आजीलाही त्या दोघांना पाहून तो क्षण आठवतो, ज्या क्षणाला त्यांच्या गुरुजींनी सांगितलं होतं की ह्या मुलीशी जर ह्या मुलाचा विवाह झाला तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं होईल, त्याचं कधीही सुख त्याला मिळणार नाही. एवढं असूनही ह्याच मुलीशी माझा नातू लग्न करतो या गोष्टीने खरं तर आजीला फार वाईट वाटत असतं. आजीच्या मनात राग आणखी वाढत चाललेला असतो. पण इकडे लग्नाची गडबड चालू असते. वरमाला घालण्याची वेळ येते. अर्णवला वरमाला घातल्यानंतर अर्णव मग ईश्वरीला वरमाला घालतो. गुरुजी मग आता तिथे सप्तपदीची सुरुवात करतात. खरं तर ईश्वरीचे वडील खूप खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. त्यांच्या याची गाठ पदराची आकाश बांधतो. आकाशला आनंद झालेला असतो. अर्णवला ते क्षण आठवतात जेव्हा त्याने तिच्यासोबत घालवली असतात पहिली भेट. त्यांच्या आयुष्यात जसं जसं ज्या ज्या भेटी होत गेल्या आणि तिच्यासोबत घालवलेले सगळ्यात जास्त आनंदाचे क्षण, ते सगळे क्षण आठवल्याने त्याला खूप मस्त वाटत असतं. त्या मुलीशी आज लग्न होते. माहिती आहे आज ती रुसलेली आहे, रागवलेली आहे, पण तिची समजूत एक ना एक दिवस अर्णव नक्की काढेल. आणि ज्या वेळेला कन्यादानाची वेळ येते त्यावेळेला त्यांच्या हातावर गणपती ठेवला जातो. ईश्वरीच्या वडिलांच्या हाताला पकडून तिची आई पाणी घालत असते आणि ते क्षणांनी खरं त्यांना खूप आनंद होत असतो. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येत असतं. आपल्या बाबांना आपण इतक्या याच्यात सोडून जाणार, आपल्या आईवडिलांपासून दूर जाणार म्हणून कुठलीही मुलगी रडतेच. त्याच पद्धतीने तिच्याही डोळ्यात पाणी येत असतं. पण वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिलाही बरं वाटत असतं. आणि सगळं झाल्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून आजीसमोर ते दोघंजणं जाऊन उभे राहतात. आजी कितीतरी वेळ कानागाडी करत असते. पहिले तर फक्त अर्णवच्याच डोक्यावर हात ठेवते, मग अलगदपणे तोच हात मग ईश्वरीच्याही डोक्यावर ठेवते. मग तिच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला हे दोघे वळतात. त्यावेळेला आजी तिथून निघून जाते आणि आशीर्वाद मग तिचे वडील आणि आई देतात. देवघरात जातात. देवघरात आशीर्वाद घेतला जातो. सोनमुख बघायचं म्हणून अंजली आता आजीला विचारत असते. त्यावेळेला आजी म्हणते, मी कुठेही येणार नाही, कुणाचंही सोनमुख पाहणार नाही. तुमच्या मर्जीने तुम्ही जसं पाहिजे तसे वागलात ना, आता मला पुढे काय विचारायचं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटेल तसं वागात, वाटेल तसं करा. ह्या मुलीचा स्वीकार काही मी करणार नाही. एवढं स्पष्ट आजी तिथून बोलून निघून जाते. आजीची समजूत अंजलीने काढलेली असते, पण आजीचं मन आजही तयार नाही की ह्या मुलीला स्वीकारायला हवं म्हणून. आता ईश्वरीपुढे मोठं आव्हान आहे. आजीचं मन जिंकणं, या घरात स्थान निर्माण करणं आणि अर्णवला माफ ती कशी करू शकेल. अर्णवच्या पुढेही हे मोठं आव्हान आहे. अंजलीला आणि ईश्वरीला दोघींनाही त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.